प्रभाग क्रमांक 1 ब मधील कोरडे हे उमेदवार माझ्यासोबत आहेत। या ठिकाणी या प्रभागमध्ये अनेक समस्या आहेत। तुम्हाला काय वाटतंय, तुमचे काय विचार आहेत, कशा समस्या तुम्ही दूर करणार आहात आणि मतदार तुम्हाला खरोखरच मतांचा कितपत विश्वास आहे तुमच्यावर? मतांचा तर विश्वास असणारच आहे, कारण स्वाभिमानी नावच असं दिले आमच्या पक्षाने की इथला उमेदवार स्वाभिमानी असावा। अशा पद्धतीने त्यांनी उमेदवार देताना सुद्धा स्वाभिमानी पद्धतीचा उमेदवार दिला आहे। इथल्या जर समस्या बघितला तर आज तुम्ही हा जुना बुधगाव रस्ता जर बघितला तर हा वर्षानुवर्ष असाच आहे। म्हणजे आम्हाला असं कधी जाणवलं नाही की हा रस्ता व्यवस्थित झाला आहे। वर्षानुवर्ष असाच ह्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे। जर पलीकडे गुंठेवारी विभागात जर गेला तुम्ही तर गुंठेवारी विभागामध्ये तर इतकं गलिच्छ आणि इतकं घाणेरडं तिथं असं हे आहे, तिथले रस्ते म्हणा, रस्ते तर झालेच नाहीत। या ठिकाणी मोठी समस्या आहे नागरिकांची सांडपाण्याची, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आता इथून पुढे जर आम्हाला जर महापालिका लोकांनी जर संधी दिली तर नक्कीच ड्रेनेजची एक व्यवस्था महत्त्वाची आहे। आणि हा ड्रेनेजचा एक विषय आहे, तो ड्रेनेजचा एक विषय आम्हाला एक हातात घ्यावा लागेल। आणि त्याच्या पलीकडे गेला तर हा एक जुना बुधगाव रस्ता हा एक मोठा विषय आहे लोकांच्यासाठी, की तो एक विषय आम्हाला प्रथम त्याला प्राधान्य द्यावं लागेल। आणि इथल्या सुविधांचा म्हणजे गुंठेवारीचा विषय असेल, इथलं घाणीचं साम्राज्य म्हणा किंवा बरेचसे छोटे छोटे जर विषय जर बघितले तर ते अजून आहेत तसे आहेत। म्हणजे नगरपालिका होती त्यावेळी बी ही समस्या होती। आम्हाला वाटलं की महापालिका झाल्यानंतर ही समस्या सगळ्या निघून जातील, पण ह्या सुद्धा समस्या अजिबात निघालेल्या नाही तिथल्या भागातल्या। एकंदरीत नगरपालिकेमध्ये महा हा शब्द झाला आणि महानगरपालिका झाली, त्याचप्रमाणे महा